नमस्ते मित्रांनो, एस एस कदर्शनी आपल्या आवडत्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. नवीन असाल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असेच आमच्यासोबत आनंदाने शिकण्यासाठी बेल आयकॉनचं बटन जरूर प्रेस करा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओज आपल्याला मिळतील. चला तर आज काहीतरी नवीन शिकूयात. मित्रांनो, चॅप्टरशी रिलेटेड व्होकॅब्युलरी या ठिकाणी मेन्शन केलेली आहे. आशा करते ती तुम्हाला नक्कीच हेल्पफुल ठरेल. नमस्ते मित्रांनो, आज आपण 8th स्टँडर्डचा हा 9th नंबरचा चॅप्टर लर्न करणार आहोत. त्याचं नाव आहे डिझॅस्टर मॅनेजमेंट. डिझॅस्टर म्हणजे काय असतं? आपत्ती. आणि मॅनेजमेंट म्हणजे काय असतं? व्यवस्थापन. हे चॅप्टर किंवा याच्याबद्दल आपण 6th स्टँडर्डमध्ये पण शिकलेलो आहोत, 7thमध्ये पण शिकलेलो आहोत आणि आज 8मध्ये पण तो चॅप्टर आपल्याला आहे. फक्त त्याच्यामध्ये आणखी वेगवेगळ्या कन्सेप्ट्स आपल्याला त्यामध्ये इन्क्लूड करून दिलेले आहेत त्यांनी. आणखी जास्तीचं शिकायला मिळत आहे. 6th स्टँडर्डमध्ये बघा 4th नंबरचा चॅप्टर होता, 7thला पण बघा 10th नंबरचा चॅप्टर होता आणि आता 9th नंबरचा चॅप्टर आहे. तर आपल्याला हे माहितीच आहे डिझॅस्टर का बरं होतं, कारण हे 6thमध्येच आपण शिकलेलो. चला तर मग सुरू करूयात. व्हॉट डू यू मीन बाय डिझॅस्टर? सांगा बरं, डिझॅस्टर काय असतं? म्हणजे आपत्ती काय असते मला सांगा बरं. का जे डिझॅस्टर अचानक उद्भवतात, म्हणजे अचानक उद्भवणारं एखादं संकट असेल, त्यामुळे काय होते, आपल्या देशाची किंवा समाजाची काय होते, मोठ्या प्रमाणावर काय होते, जीवितहानी होते, आर्थिक हानी होते आणि सामाजिक पण हानी होते. अशा संकटांना काय म्हणतात? आपत्ती म्हणतात. बरोबर की नाही? म्हणजे काय? अ सडन इव्हेंट्स दॅट कॉजेस लार्ज स्केल डॅमेज ऑफ लाईफ, प्रॉपर्टी, सोशल अस्पेक्ट्स ऑफ नेशन और सोसायटी इज कॉल्ड डिझॅस्टर. मित्रांनो, मग आता तुम्हाला माहीतच आहे की डिझॅस्टरचे टाईप्स कोणते आहेत. कशामुळे डिझॅस्टर होतं? मला कोणते मॅनमेड पण असतात आणि नॅचरल पण असतात. हे तर तुम्हाला माहीत आहे, तुम्ही 6th स्टँडर्डमध्ये पण शिकलेला आहात, 7thमध्ये पण शिकलेला आहात. मग आता कोणते असतात मला सांगा बरं. नॅचरल कोणते असतात? नॅचरलमध्ये ते माहितीच आहे तुम्हाला की अर्थक्वेक असतो, म्हणजे भूकंप असतो, फ्लड असतो, म्हणजे पूर येतो खूप मोठा, स्टॉर्म्स म्हणजे वादळ येतात, बरोबर ना, किंवा फॉरेस्ट फायर्स असतात, म्हणजे जे जंगलाला वगैरे आग लागते. हे झाले नॅचरल. मग मॅनमेड कोणते असतात बरं? जे मानवाने केलेले असतात. म्हणजे काय असतं बघा, जी लिकेज होतं बघा, केमिकल गॅसेसचं जे फॅक्टरीमधून वगैरे लिकेज होतं, मोठ्या इंडस्ट्रीमधून ते होतं, किंवा फायर लागणे, बरोबर ना, जंगलाला कुठे आग लागणे, एखाद्या घराला, एखाद्या बिल्डिंगला वगैरे, बरोबर ना, किंवा एखादी बिल्डिंग कोलॅप्स होणे, खाली पडणे, बरोबर ना, किंवा हे वॉर होतात, म्हणजे हे जे युद्ध होतात हे काय झाले? मॅनमेड झाले, बरोबर ना. तर आता आपल्याला हे आठवत आहे का आता तुम्हाला? मला सांगा बरं, हे जे मेन डिझास्टर झाले होते, हे जे अर्थक्वेक झाले होते, हे मोठे तुमचे बघा, जे आजपर्यंत हिस्ट्रीमध्ये ज्यांची नावं राहिलेली आहेत, ते सांगा बरं कोणते आहेत. लातूरचा एक भूकंप झाला होता, अर्थक्वेक झाला होता, आठवतं का? तुम्हाला नसेल आठवत कदाचित, तुमचाही जन्मही नसेल. 1993 मध्ये झाला होता तो. इतका मोठा होता की त्यामध्ये कितीतरी हजारो लोक त्यामध्ये काय केली, जीवितहानी झाली त्यांची त्यामध्ये. त्यानंतर 2005मध्ये ना, मुंबईमध्ये जुलैमध्ये खूप पाऊस आला आणि मुंबई पूर्णपणे काय झाली, पावसाने म्हणजे पाण्याने काय झाली, पूर्णपणे भरून गेली. इतका पाऊस झाला की त्यामध्ये खूप लोकांचे म्हणजे जीवन संपलं त्यामध्ये, त्या हेवी रेनमध्ये. त्यानंतर तुम्हाला आठवते का, जे दरड वगैरे कोसळत असतात बघा, किंवा तामिळनाडूमध्ये बघा, आत्ता हे तर तुम्हाला आठवत असेल, 2015मध्ये तामिळनाडूमध्ये बघा हे झालं होतं, अतिवृष्टी झाली होती, म्हणजे खूप जास्त पाऊस झाला होता, फ्लड आला होता. आणि त्या फ्लडमध्ये काय झालं, पावसामुळे, हेवी रेनमुळे फ्लड आला होता तो, आणि त्यामध्ये काय झालं, खूप सारे पीपल मेले गेले त्यामध्ये. बाळांनो, तुम्हाला अर्थक्वेक म्हणजे काय माहीत आहे का? भूकंप म्हणजे काय माहीत आहे का? हे थोडक्यात आपण मागच्या वर्षी बघितलेलं आहे, त्याच्या मागच्या वर्षी पण बघितलं, पण मी तरीही सांगते तुम्हाला इथे. भूकंप म्हणजे काय होत असतं माहिती आहे का? अर्थक्वेक म्हणजे काय होत असतं, आपली ही जी पृथ्वी आहे ना, या पृथ्वीच्या पोटामध्ये काय होतं, अचानक हालचाली सुरू होतात. आणि ही पृथ्वीच्या पोटामध्ये अचानक हालचाली सुरू होतात आणि त्यांचा वेग इतका जोरात व्हायला लागतो की मग त्या खालच्या हालचाली ज्या आहेत ना पृथ्वीच्या पोटातल्या, त्या कुठपर्यंत येतात, हळूहळू या पृथ्वीच्या वर येतात, अर्थच्या वर सरफेसला येतात, जिथं आपण राहतो का तिथपर्यंत येतात. आणि मग वर पण अर्थचा सरफेस काय व्हायला लागतो, एकदम हालायला लागतो जोरामध्ये. आणि आपण जिथे राहत असतो ना, मग आपण बघा, जर राहत असेल ना, अचानक असं घरात असेल तर घरातल्या वस्तू हलायला लागतात, टेबल हलायला लागतो, खुर्ची हलायला लागते, जिथं झोपलेला असेल तर बेड हलायला लागतो, सगळी भांडी याच्यातून पडायला लागतात खाली, मांडणीमधून, शेल्फमधून खाली यायला लागतात, सगळं पडायला लागतं. कारण अर्थचा सरफेस काय होत असतं, हलत असतो. आपण स्वतःसुद्धा उभे राहिलो ना, अशा हलायला लागतो जोरात. तर त्याला काय म्हणतात, अर्थक्वेक म्हणतात.
यामध्ये काय, यालाच काय म्हणतात मराठीतून भूकंप असे म्हणतात. म्हणजे यामध्ये काय होत असतं की जमिनीच्या आतमध्ये काय होत असतात, व्हायब्रेशन होत असतात, म्हणजे कंपनं होत असतात. आणि ते कंपनं कशी होतात, मागे पुढे पण होऊ शकतात, वर खाली होतात, जोरजोरात पृथ्वी अर्थ काय व्हायला लागते, अशी हलायला लागते जोरजोरात, शेक होते. असं आपण कसं शेक होतो, असं मागे पुढे हलायला लागतो जोरजोरात, तशी हलते. मग त्यामुळे काय होतं, अर्थच्यावर जे काही आहे ना ते सगळं हलायला लागतं. त्याच्यावर जेवढे काही राहतात ना त्या गोष्टी, त्या सगळ्या हलायला लागतात. यामध्ये काय होतं माहिती का, हे लक्षात घ्या. यामध्ये ॲक्च्युली काय होत असतं की पृथ्वीचा हा जो पोट असतं ना, सपोज ही आपली अर्थ आहे ना, ह्या अर्थचं जे पोट असतं ना, ह्या अर्थचं हे जे पोट आहे, सपोज ही अर्थ आहे, ह्या अर्थच्या पोटात सपोज इथे मेन सेंट्रल पॉईंट आतमध्ये, हे आत आहे बरं का, ही पृथ्वीचा अर्थचा आत आहे. तर इथे काय व्हायला लागतं, इथून हे कंपनं काय येतात, इथं खरे हालचाली व्हायला लागतात. पण हालचाली ना इतक्या जोरजोरात व्हायला लागतात, तशा हालचाली होत असतात नॉर्मल, पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही. पण ह्या हालचाली इतक्या जोरजोरात व्हायला लागतात, इतक्या जोरजोरात इथून कंपनी उठतात की ही कंपनी हळूहळू व्हायब्रेशन, हे वेव्स कुठपर्यंत येतात, इथं येतात. इथे आपण राहतो वर बघा, इथे आपण राहत असतो, इथे सगळे राहत असतो. मग ही इथं यायला लागतात. मग हा पण सरफेस काय व्हायला लागतो, हलायला लागतो जोरजोरात. म्हणजे कुठे असतो त्याचा सेंट्रल पॉईंट, हा इथे असतो, त्याला नाभी म्हणतात. नाभी, भूकंपाची नाभी इथे असते, पृथ्वीच्या पोटातून होत असतं ते. पोटात हालचाली झाल्या का, नॉर्मल हालचाली झाल्या आपल्याला कळत नाही वर, पण खूप जास्त हालचाली झाल्या की खूप पृथ्वी हलते. आणि ती कंपनं कुठे येतात, वर 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 येतात. आणि मग इथे वरचा भाग काय व्हायला लागतो, पूर्ण हलायला लागतो. हे समजलं तुम्हाला? चला तर मग आता बुकमध्ये जे दिलेलं आहे ते रीड करूया. बघा मित्रांनो, या ठिकाणी काय दिलेलं आहे, सडन व्हायब्रेशन्स ऑन द अर्थ अँड शेकिंग ऑफ द अर्थ सरफेस ग्राउंड इज कॉल्ड अन अर्थक्वेक. जे काही सडन म्हणजे अचानक काय व्हायला लागतं, व्हायब्रेशन व्हायला लागतं आणि अर्थ काय व्हायला लागते, शेक व्हायला लागते म्हणजे हलायला लागते. अर्थचा सरफेस काय, अर्थचं भूकवच, त्यालाच ग्राउंड म्हणतात, जमीन हलायला लागते. आणि त्यालाच काय म्हणतात, अर्थक्वेक. म्हणजे अचानक जे जमिनीवर अर्थच्या सरफेसवर अचानक काय व्हायला लागतात, शेक व्हायला लागते आणि व्हायब्रेशन्स व्हायला लागतात ना, तर त्याला काय म्हणतात, अर्थक्वेक म्हणतात. दिस कॉज सिस्मिक waves leading to movements of the earth surface like tremor, shaking or it goes up down. जे सिस्मिक वेव्स उठतात ना, ज्या भूकंपाच्या लाटा उठतात ना, त्यामुळे काय होतं की अर्थचा जो सरफेस असतो त्यामध्ये काय होतं, शेकिंग होतं म्हणजे हालचाल होते. आणि ते कसं व्हायला लागतं, एक तर मागे पुढे व्हायला लागतं, नाही तर वर खाली अप अँड डाऊन व्हायला लागतं, बरोबर ना. अशा पद्धतीने अर्थ काय व्हायला लागते, हलायला लागते. द शॉक्स अँड वेव्स फॉर्म इन द इंटेरियर ऑफ द अर्थ स्प्रेड ऑन द सरफेस आणि इन ऑल डायरेक्शन. हे जे शॉक्स असतात ना, किंवा हे जे वेव्ज असतात ना, शॉक्स म्हणजे काय, हे जे धक्के, आणि हे जे वेव्ज म्हणजे हे ज्या लाटा, ह्या कुठे होत असतात, पृथ्वीच्या पोटात होत असतात. बघा या ठिकाणी दिलेलं आहे बघा, पृथ्वीच्या पोटात होत असतात. बघा हा पृथ्वी अशी बघा, अशी केकसारखी अशी एक पीस काढलेला आहे असा, आणि बघा आतमध्ये कशी असते पृथ्वी, ह्या खाली इथे होत असतं, या पॉईंटला होत असतं. आणि ते काय होतं, इंटेरियर भागामध्ये होत असतं आणि ते स्प्रेड होत असं वर 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 येत कुठे येते, या सरफेसवर येतं, इथपर्यंत येऊन पोहोचतं, बरोबर ना. हा फोकल पॉईंट असतो, सेंट्रल पॉईंट. द सेंट्रल पॉईंट ऑफ अर्थक्वेक इज द पॉईंट अबोव द इपी सेंटर ऑफ द अर्थ सरफेस. जो सेंट्रल पॉईंट असतो अर्थक्वेकचा, त्याला फोकल पॉईंट म्हणतात. जो नाभी असते अर्थक्वेकची, भूकंपाची जी नाभी असते, जो सेंट्रल पॉईंट असतो तो कुठे येतो, अबो म्हणजे वर येतो, कुठे, द इपी सेंटर ऑफ द अर्थ सरफेस. आणि तोच काय असतो, इपी सेंटर असतो, वर 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 येतो. आणि जिथून खरा भूकंपाचे धक्के बसतात, तो जो सेंटर असतो ना, तिथे काय होतं, strong convulse or waves at first reach to the epicenter, therefore the major loss occurs near to that area. आणि जे स्ट्रॉंग्स म्हणजे खूप जास्त तीव्र स्वरूपाचे जे वेव्ज असतात, लाटा असतात ना, या ठिकाणी बघा खूप तीव्र स्वरूपाच्या लाटा ह्या सगळ्यात पहिल्या कुठे येऊन पोहोचतात, या इपीसेंटरला. या सरफेसवर जे इपीसेंटर आहे ना, म्हणजे हे जे जमिनीवरचं जे सेंट्रल पॉईंट आहे ना, का जिथं ज्याच्या खाली भूकंपाची नाभी असते, जिथून खरा भूकंप निर्माण झालेला आहे, त्या वर 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 येत त्या सरफेसवर येतात ना, तिथे सगळ्यात जास्त काय होतो, मेजर लॉस होत असतो. त्याच लोकांचा किंवा तिथल्याच वस्तूंचा काय होत असतो, जास्त लॉस होत असतो. किंवा तिथल्या आजूबाजूच्या एरियाच्या लोकांचा जास्त, बाकीच्या लोकांना फक्त धक्का बसतो, दूरवर जे राहतात त्या लोकांना धक्का बसतो. पण इथल्या लोकांची खूप जास्त नुकसान होतं, घरं पडतात, जमीन अशी फाटू शकते, नुकसान होतं, जीवितहानी होते, बरोबर ना. खूप सारी हानी होऊन जाते यामध्ये.
शॉक्स अकर ड्यू टू दॅन अर्थक्वेक कॅन माइल्ड और इंटेन्सिफाईड. जे काही शॉक्स असतात म्हणजे जे काही भूकंपाचे हादरे असतात ना, अर्थक्वेकचे हादरे, ते माइल्ड असू शकतात म्हणजे सौम्य पण असतात किंवा इंटेन्सिफाईड म्हणजे अक्यूट किंवा तीव्र स्वरूपाचे पण असतात, दोन्ही पण असू शकतात. ऑन द अर्थ माइल्ड अर्थक्वेक्स अकर इन अ लार्जर नंबर दॅन द इंटेन्सिफाईड और रनर्स. पण आपल्या पृथ्वीवर जे होतात ना ते माइल्ड अर्थक्वेक हे खूप जास्त प्रमाणावर होतात आणि जे इंटेन्सिफाईड म्हणजे जे खूप तीव्र स्वरूपाचे असतात ना तर ते थोडे कमीच होतं. यांची संख्या खूप कमी आहे, एवढे जास्त होत नाही ते, असे की खूप जास्त जीवितहानी वगैरे करणारे असे नाही आहे. पण असे नॉर्मल अर्थक्वेक्स नुसती जमीन हलते तर हे असे नेहमीच होत असतात. बघा जपानमध्ये तर खूप जास्त भूकंप होत असतात, तिथल्या लोकांना तर अगदी सवयच आहे भूकंपाची, रोज म्हटले तरी तिथे भूकंपाचे धक्के बसतात, पण असे माइल्ड स्वरूपाचेच. एव्हरी डे अर्थक्वेक आर नोटिस्ड ॲट द सम ऑर द अदर प्लेसेस ऑन द अर्थ. म्हणजे प्रत्येक दिवशी कुठे ना कुठेतरी रोज अर्थवर भूकंप हा होतच असतो. अकॉर्डिंग टू द ऑब्झर्वेशन ऑफ नॅशनल अर्थक्वेक इन्फॉर्मेशन सेंटर. म्हणजे हे जे अर्थक्वेक इन्फॉर्मेशन सेंटर आहे ना नॅशनल लेवलचं आपलं, का जे अर्थक्वेकची माफ करा इन्फॉर्मेशन ठेवत असतं, त्यांच्या ऑब्झर्वेशननुसार काय येतं समोर की every year nearly 12,400 to 14,000 अर्थक्वेक्स अकर ऑन द अर्थ. आणि त्यांच्या ऑब्झर्वेशनमध्ये असं आलेलं आहे की प्रत्येक वर्षी हे 12,400 म्हणजे 12,400 आणि 14,000 इतके अर्थक्वेक काय होत असतात अर्थवर होत असतात. पण त्यापैकी जे इंटेन्सिफाईड असतात म्हणजे जास्त तीव्र असतात ते खूपच कमी आहेत, असे नॉर्मल माइल्ड होणारे खूप आहेत. मग आता बघा या ठिकाणी बघा इथे काय दिलेलं आहे, हा फोकल पॉईंट दिलेला आहे, दिसतोय ना तुम्हाला, इथे बघून घ्या. हा फोकल पॉईंट म्हणजे इथे भूकंप उठलेला आहे पृथ्वीच्या पोटामध्ये आणि तो असा वर ह्या इपी सेंटरवर आलेला आहे. म्हणजे अर्थच्या सरफेसवर जिथे तो भूकंप निघतो ना बाहेर, तो सेंटर म्हणजे इपी सेंटर असतो, तिथं अर्थचा केंद्रबिंदू म्हटला जातो. मग तिथल्या आजूबाजूच्या तेवढ्या एरियाला काय होत असतो धोका असतो खूप जास्त. आणि सिस्मिक वेव्स म्हणजे खूप अशा तीव्र लाटा असतात त्या. चला या ठिकाणी बघा अशी घरं वगैरे पडतात, असा रस्ता बघा मध्ये दुभंगला जातो, झाडं पडून जातात, असं होतं अर्थक्वेकमध्ये. कारण जमीन हलत असते ना, मग त्याची फाटली जाते जमीन, खूप मोठा तीव्र इंटेन्सिफाईड असेल तरच, जो तीव्र असेल तरच. द मशीन इन्स्ट्रुमेंट्स विच रेकॉर्ड्स अर्थक्वेक इज कॉल्ड त्याला काय म्हटलं जातं, सेस्मोमीटर म्हटलं जातं, सेस्मोग्राफ म्हटलं जातं. जे मशीन असतं ना किंवा जे इन्स्ट्रुमेंट असतं, यंत्र असतं, जे काय करतं की या अर्थक्वेकची काय ठेवत असतं, रेकॉर्ड ठेवत असतं, किती याचा अर्थक्वेक झाला, बरोबर ना. अर्थक्वेक कसा झाला, रिस्टर स्केलमध्ये झाला. अर्थक्वेक हा नेहमी रिस्टर स्केलमध्ये मोजला जातो, हे लक्षात ठेवा. जसं आपण वस्तू आपल्या किलोग्राममध्ये मोजतो, दूध लिटरमध्ये मोजतो, तसा अर्थक्वेक कशात मोजला जातो, रिस्टर स्केलमध्ये. हे लक्षात ठेवा, हा क्वेश्चन पेपरला येणार असतो. अर्थक्वेक हा नेहमी रिस्टर स्केलमध्ये मोजला जातो आणि त्याला मोजणारं जे यंत्र असतं, मशीन असतं, इन्स्ट्रुमेंट असतं, त्याला काय म्हणतात, सिस्मोग्राम म्हणतात किंवा सिस्मोमीटर म्हणतात. बस इतकं लक्षात ठेवा. अँड द ॲसेंटिएशन इंटेन्सिटी इज मेजर्ड इन द, म्हणजे त्याची इंटेन्सिटी किती, भूकंपाची तीव्रता किती आहे, इंटेन्सिटी हे या मशीनमध्ये काय केलं जातं, मेजर केलं जातं. इफेक्ट्स ऑफ द अर्थक्वेक आर मेन्शन बिलो, स्टडी देम केअरफुली. जे इफेक्ट्स आहेत, भूकंपाचे परिणाम काय आहेत ते वर्णन केलेले आहे या तक्त्यामध्ये. इथे पुढे दिलेला आहे हा टेबल, आपल्याला त्याचं काय करायचं आहे, स्टडी करायचं आहे. चला तर आपण तिकडे जाऊयात. या ठिकाणी बघा मित्रांनो एक टेबल दिलेला आहे, त्यामध्ये दिलेला आहे कॉजेस ऑफ ॲन अर्थक्वेक, अर्थक्वेकची भूकंपाची कारणं कोणती आहे, इफेक्ट्स ऑफ ॲन अर्थक्वेक आणि त्याचे परिणाम काय आहेत. मला सांगा बरं कारणं काय आहेत. फर्स्ट आहे व्होल्कॅनिक इरप्शन. व्होल्कॅनिक इरप्शन म्हणजे काय होत असतं की ज्यावेळेस भूकंप होत असतो पृथ्वीच्या पोटामध्ये व्होल्कॅनो असतो म्हणजे लाव्हा असतो, असा तप्त जळणारा असा रेड कलरचा एक लिक्विड फॉर्ममध्ये पदार्थ असतो, खूप उष्ण असतो तो, असा खूप उष्ण असतो आणि तो लिक्विड फॉर्ममध्ये काय होतो, अशी जमीन फाटली का जमिनीतून तो बाहेर येत असतो आणि तो सगळ्या जमिनीवर काय होतो, पसरतो. लॉस ऑफ ह्युमन बिंग, त्यामुळे काय होतं, आणि त्यामध्ये सगळं मेल्ट होऊन जातं, इतका तीव्र म्हणजे इतका जास्त तो असा कडक असतो, आपण म्हणतो ना हीट असते त्याच्यामध्ये, सगळं मेल्ट होतं. बघा तो व्हॉल्कॅनो मूवी येतो बघा तुम्ही, त्यामध्ये कसं दिसतं बघा, सगळं मेल्ट होऊन जातं, मेटल मेल्ट होतं, माणसं मेल्ट होतात, जनावरं मेल्ट होतात, सगळं झाडं झुडपं सगळी. मग त्याचे इफेक्ट्स काय, लॉस ऑफ ह्युमन बिंग्स, वाईल्ड ॲनिमल्स अँड पेट्स. त्यामुळे काय होतं, लॉस होतो, मनुष्य हानी होते, बरोबर ना, ॲनिमलची होते, प्राण्यांची हानी होते, पेटची आणि पाळीव प्राण्यांची हानी होते. सेकंड काय आहे, कॉज अर्थक्वेकचा, अर्थक्वेकचे कारण काय आहे, स्ट्रेस ऑफ बिग डॅम्स ऑन अर्थ.
ते काय म्हणतात की हे मोठे मोठे धरणं आपण म्हणतो बघा, डॅम आहेत आपल्या पृथ्वीवर, अर्थवर खूप मोठे मोठे. मग ह्या डॅम असतात बघा, ही खूप मोठी, त्यांच्यात काय असतो, खूप मोठ्या प्रमाणात पाण्याचा साठा केलेला असतो. मग ह्या डॅममुळे काय होतं की आपल्या जमिनीवर काय होतं की ताण पडतो, खूप जास्त ताण पडतो. एवढं भरलेलं असतं ना ते पाण्याचं वर साठा, तर त्यामुळे जमिनीला काय पडतो, ताण पडतो. आणि त्या ताणामुळे काय होतं, अर्थक्वेक पण येऊ शकतो. त्याचा बघा परिणाम काय होतो, इकॉनॉमिक लॉस ॲट लार्ज स्केल. मग काय होतं बघा, कधी कधी धरणं पण फुटतात अर्थक्वेकमध्ये. मग त्यामुळे काय होतं, वित्तहानी होते. त्यामुळे बरीचशी काय होते, वित्तहानी. आपले पैसा संपून, म्हणजे पैसा लागतो, त्यामध्ये पैसा वेस्ट जातो. इलेक्ट्रिक पोल्स, पाईपलाईन्स, हाऊसेस, बिल्डिंग, रोड्स, रेल्वेज ट्रॅक्स आर डिस्ट्रॉय. यामध्ये काय होतं, भूकंप झाल्यानंतर इलेक्ट्रिक पोल पडतात, पाईपलाईन पडतात, घरं पडतात, बिल्डिंग पडतात, रोड असे तुटतात, दुभंगतात, रेल्वे ट्रॅक्स तुटतात, डिस्ट्रॉय होतात, बरोबर ना. तर त्यामुळे काय होतं, मग आपला पैसा लावलेला असतो आपण तिथं, वित्त म्हणजे पैसा लावलेला असतो, बरोबर ना. इकॉनॉमी लावलेली असते, ती आपली काय होते, वेस्ट जाते सगळी. थर्ड काय आहे बघा, मायनिंग, खाणकाम. भूकंपाचं कारण काय आहे, मायनिंग, जे खाणकाम होतं ना, मायनिंग म्हणजे खाणकामामुळे मग काय होत असतं की जमिनीसारखं खाणकामामध्ये काय होत जातं, मला सांगा, असं सुरंग पेटवला जातो बघा जमिनीमध्ये. जे भूकंप आपण हे काढता बघा, दगडी कोळसा, मिनरल्स काढले जातात, ते दगडी कोळसा, तिथं काय केलं जातं, मोठ्या प्रमाणात सुरंग पेटवली जातात बघा, मोठा स्फोट होत असतो तिथे. मग यामुळे काय होतं, यामुळे सुद्धा भूकंप होऊ शकतात. मग त्यांनी सांगितलं की तिसरं काय सांगितलं, याचं परिणाम काय होतो, याचा इफेक्ट्स काय होतात, इकोसिस्टम डिस्ट्रक्शन ड्यू टू द लॉस ऑफ बायोडायव्हर्सिटी. त्यामुळे काय होते की ही बायोडायव्हर्सिटी म्हणजे ही जैवविविधता असते, वेगवेगळे प्राणी, पशु, पक्षी, वनस्पती, हे सगळे काय येतात, धोके येतात, डिस्ट्रक्शन होतं त्यांना त्रास होतो, त्यांचा धोका निर्माण होतो त्यांना. फिफ्थ आहे, वॉटर पर्क्युलेट्स थ्रू द क्रॅक्स ऑफ द अर्थ ड्यू टू द ट्रिमंडस हीट. द वॉटर कन्वर्ट्स इन टू द स्टीम. द स्टीम फॉर्म ट्रायज टू कम आउट ऑफ द लुझेंट अर्थ सरफेस कॉझिंग अर्थक्वेक. आता काय असतं मला सांगा बरं, आपल्या पृथ्वीच्या पोटामध्ये पाऊस पडतो, त्यावेळेस काय होतं, पावसाचं पाणी कुठे जातं, पृथ्वीच्या पोटामध्ये जातं. ह्या चिरांमधून झाडं झिरपून घेतात, ओढून घेतात, बरोबर ना. मग हे काय होतं, सगळं पृथ्वीच्या पोटामध्ये जातं. पण हे पृथ्वीच्या पोटामध्ये गेलेलं हे जे पाणी आहे, हे आतमध्ये मी काय सांगितलं तुम्हाला, व आतमध्ये पृथ्वीच्या पोटात काय आहे, लावा आहे, बरोबर ना, व्होल्कॅनो आहे. मग या व्होल्कॅनोमुळे काय होतं, तो गरम आहे, उष्ण येतो. या पाण्याची काय होऊन जाते, पाण्याला हिट दिल्यानंतर पाण्याची काय होते, वाफ होते, बरोबर की नाही. मग आतल्या पृथ्वीतल्या पाण्याची काय होते, पृथ्वीच्या पोटामध्ये असलेल्या पाण्याची काय होते, या हीटमुळे, ट्रिमंडस हीटमुळे वाफ होते, स्टीम तयार होते, कन्वर्ट होते स्टीम. द स्टीम फॉर्म ट्रायज टू कम आउट फ्रॉम द लुझेंट अर्थ सरफेस कॉझिंग द अर्थक्वेक. आणि मग ही एवढी सारी वाफ तयार झाल्यानंतर आपण बघा बरं, एखाद्या पातेल्यावर जरा झाकण ठेवलं, खूप वाफ झाली, तर पातेल्याचं झाकण ती वाफ काय करते, वर लोटत असते, लोटते की नाही. पृथ्वीच्या पोटामध्ये पण अशी खूप सारी स्टीम तयार होते, वाफ तयार होते. आणि मग ती स्टीम बाहेर येण्यासाठी काय करते, प्रयत्न करते. आणि प्रयत्न करण्यासाठी ती जी धक्के मारते आतून, तेव्हा काय होतं, मग भूकंप होत असतो. त्याचे परिणाम काय होतात, इफ देअर इज अन अर्थक्वेक ॲट द बॉटम ऑफ द ओशियन. जर ओशियनच्या पोटात म्हणजे समुद्राच्या पोटात जर काही भूकंप झाले तर काय होतात मला सांगा बरं, सुनामी येतो बघा. खूप मोठ्या मोठ्या लाटा येतात, 40-40, 50-50, 150-150 फूट उंच अशा लाटा उठतात, वेव्ज उठतात. देअर फाय लार्ज स्केल डिस्ट्रक्शन ऑफ कोस्टल रिजन. त्यामुळे काय होतं, जे कोस्टल म्हणजे जे किनारपट्टीवर राहतात त्या लोकांना काय होतं, त्यांचं नुकसान होतं. किंवा जे फिरायला वगैरे जातात बघा, तिथं त्यांचं पण काय होतं, नुकसान होतं, त्यांची जीवितहानी होऊ शकते, वाहून जातात त्यामध्ये. ते कितीतरी घराच्या घरं समुद्राच्या आतमध्ये वाहून जातात. लेवल ऑफ द वॉटर टेबल चेंजेस. आणि त्यामुळे काय होतं, पाण्याची पातळी काय होते, खालीवर होऊन जाते, त्याची लेवलच चेंज होऊन जाते. समजलं इथपर्यंत, आशा करते इथपर्यंत समजलं असेल. आता अर्थक्वेक झाल्यानंतर मग आपण अर्थक्वेक झाल्यानंतर काळजी काय घ्यायची, आता आपण अर्थक्वेक थांबवू नाही शकत, पण मग आपण स्वतःची काळजी तर घेऊ शकतो ना, हे तर आपल्या हातात आहे ना. मग आपण काळजी कोणती घेऊ शकतो, कोणते प्रिकॉशन्स घेऊ शकतो, तर ते या ठिकाणी बघणार आहोत. चला तर बघा मित्रांनो, या ठिकाणी प्रिकॉशन्स टू बी टेकन ॲट द टाईम ऑफ अर्थक्वेक. जर अर्थक्वेक आला, भूकंप आला, तर काय काळजी घेणार तुम्ही, हे या ठिकाणी सांगितलेलं आहे बघा. इफ यू आर ॲट होम, तुम्ही जर घरी असाल तर तुम्ही काय काळजी घेतली पाहिजे. आणि भूकंप झाला, हे सगळं माहीत असलं पाहिजे, तुमच्याजवळ हे नॉलेज असलं पाहिजे. हे स्टडी पेपरला यायचं म्हणून, एक्झामला येणार म्हणून अभ्यास करू नका, हे तुमच्या नॉलेजमध्ये असलं पाहिजे. कारण आपण लाईफ जगत असताना कधीही काही होऊ शकतं, अर्थक्वेक येऊ शकतो. त्यावेळेस तुम्हाला सांगता आलं पाहिजे घरच्यांना की नाही, आम्हाला हे शिकवलेलं आहे की असं असं करायचं असतं, अर्थक्वेक आल्यानंतर ही काळजी घ्यायची असते. हे नॉलेज आपल्याला असलं पाहिजे. हे सगळं स्टडी असतो तो नॉलेजसाठी असतो, तो काही एक्झाममध्ये फक्त क्वेश्चन आन्सर लिहिण्यासाठी नसतो, बरोबर की नाही. आपल्या नॉलेजमध्ये असलं पाहिजे हे. चला, then do not get scared and instead of running here and there stand still and
स्टील ॲट वन प्लेस. म्हणजे तुम्ही असं घाबरून जाऊ नका. स्केड म्हणजे घाबरून जाऊ नका. त्याच्याशिवाय इकडे तिकडे पळू पण नका. स्टँड स्टील, एका जागेवर उभे राहा, एका जागी शांत उभे राहा वन प्लेसवर. आयदर सीट ऑर ऑन द फ्लोर ऑर बिलो द बेड ऑर एनी अदर फर्निचर अँड कवर युअर सेल्फ अंटिल द मोमेंट ऑफ द अर्थ स्टॉप. आणि काय करा, एखाद जमीन फ्लोअरवर म्हणजे जमिनीवर काय करा, शांतपणे बसा तुम्ही. बिलो द बेड किंवा असं टेबलाखाली, बेडखाली असं जाऊन बसा. म्हणजे वरून काही पडलं तर त्या टेबलवर पडतं, तुमच्या डोक्यावर वगैरे पडणार नाही. एनी दर फर्निचर कवर, आणि तुम्हाला स्वतःला काय करून घ्या, कवर करून घ्या. आणि अंटिल द मोमेंट अर्थ स्टॉप, जोपर्यंत ह्या अर्थच्या मोमेंट थांबत नाही तोपर्यंत तुम्ही काय करायचं असतं, त्याच्या खाली लपायचं असतं. शक्य झालं तर तुम्ही काय करायचं तर बाहेरच पळायचं असतं. पण बाहेर पळणं पॉसिबल नसेल, जागा नसेल, खाली उतरणं, खूप कधी मोठ्या मोठ्या बिल्डिंगमध्ये राहतात, तर अशा वेळेस अशी प्रिकॉशन्स घ्यायची. तुम्ही टेबल खाली, कॉट खाली लपू शकतात. इफ देअर इज नो टेबल ऑर एनी अदर शेल्टर, जर तिथं टेबलही नसेल किंवा एखादा काही निवारण असेल तुम्ही ज्याच्या खाली लपू शकता, तर काय करायचं, खाली बसायचं. सीट इन एनी कॉर्नर, कुठल्याही कॉर्नरमध्ये एका खाली बसायचं रूमच्या. आणि कवर युअर हेड बाय फोल्डिंग युअर हँड्स अराउंड. आणि तुमचं हेड, आपण असं डोकं बघा गुडघ्यामध्ये घालतो, कवर करायचं आपलं हेड. आपलं डोकं खूप महत्त्वाचं असतं ना, आपल्या डोक्यावरच तर सगळं चालतं ना. आपली सिस्टीम कशामुळे चालते, आपल्या ब्रेनमुळे चालते. आपल्या ब्रेनला काय करायचं, असं कवर करून घ्यायचं, आपल्या गुडघ्यामध्ये आपलं डोकं घालून घ्यायचं. बरोबर ना, आपण नेहमी करतो बघा असं आई कधी मारायला लागली वगैरे, तर कोणी मारायला लागलं तर आपण असं गुडघ्यात डोकं घालतो, तसंच करायचं असतं. मग बघा सेकंड पॉईंट, इफ यू आर इन द व्हेकल ऑर आउटसाईड द हाऊस, जर तुम्ही व्हेकलमध्ये असाल म्हणजे एखाद्या गाडीमध्ये असाल किंवा आउटसाईड द हाऊस असाल किंवा घराच्या बाहेर असाल, तर मग काय करणार तुम्ही, देन पार्क युअर व्हेकल. मग अशा वेळेस काय करायची, तुमची व्हेकल, तुमची गाडी पार्क करायची, कारण रस्ते पण फाटू शकतात ना, कधी कधी रस्ते पण असे मोठे दुभंगून जातात. मग व्हेकल काय करायची, पार्क करायची कुठेतरी सेफ प्लेसवर. अँड सीट इनसाइड इट, आणि त्याच्यामध्ये काय करायचं, बसून राहायचं आतमध्ये. डू नॉट वेट नियर ऑर बिलो टॉल बिल्डिंग, कुठल्या पण एखाद्या इमारतीजवळ किंवा एखाद्या मोठ्या ट्रीजवळ आणि इलेक्ट्रिक पोलजवळ उभं नसतं राहायचं, कारण ते झाडं पण पडू शकतात किंवा ती बिल्डिंग पण आपल्या अंगावर पडू शकते. म्हणून गाडी अशा सेफ ठिकाणी लावायची जिथं असं तिच्या अंगावर काही पडणार नाही, गाडीतच बसून राहायचं. अवॉइड डुईंग फॉलोइंग थिंग्स ड्युरिंग अर्थक्वेक. आणि आता अर्थक्वेक होत असताना कोणत्या कोणत्या गोष्टी टाळायच्या, तर हे बघूयात आपण. अवॉइड करायच्या बघा. फर्स्ट, अवॉइड युजिंग लिफ्ट इन द मल्टी स्टोर्ड बिल्डिंग, इन्स्टेड यूज स्टेअरकेस. काय करायचं, ज्या काही अशा खूप मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स असतात बघा, त्या बिल्डिंग्समध्ये काय असतं, लिफ्ट असते, बरोबर ना. तर त्या लिफ्टमध्ये बसायचं नाही शक्यतो. लिफ्ट बंद पण पडू शकते, काही होऊ शकते, बरोबर ना. मग स्टेअरकेसचा वापर करायचा. तुम्ही जिन्यानं खाली उतरायचं आणि जिन्यानेच पटकन वर यायचं. डू नॉट सीट इन अँड डिस्कम्फर्ट फॉर लॉंग. आणि एका जागी अवघडल्या स्थितीत जास्त वेळ नाही बसायचं. डू सम फिजिकल मुवमेंट्स, काही करायचं, थोडा हालचाल करायची कारण तुम्हाला अर्थक्वेकमध्ये हालचाल थोडी केली पाहिजे. असं खूप वेळ एका जागी बसले, अचानक पळायची वेळ आली तर पळता पण आलं पाहिजे ना उठून. मग काय होतं, कधी कधी खूप वेळ एका जागी बसलं, पायांना मुंग्या पण येतात, उठता येत नाही. मग आपल्याला पळता आलं पाहिजे, म्हणून आपण काय ठेवलं पाहिजे, आपल्याला मुवमेंटमध्ये ठेवलं पाहिजे, म्हणजे ॲक्टिव्ह स्टेटमध्ये ठेवलं पाहिजे आपण स्वतःला. आफ्टर द अर्थक्वेक देर इज अ पॉसिबिलिटी ऑफ फायर. म्हणजे काय होतं, भूकंपानंतर शक्यतो काय होतं, फायर होते. कारण काय होतं, इलेक्ट्रिक पोल वगैरे पडतात, त्यामुळे शॉर्ट सर्किट होतं, बरोबर की नाही. टू अवॉइड दिस, किंवा असं झाडं वगैरे पडतात मग त्यांच्यात घर्षण होतं, तेही पेट घेऊ शकतात. टू अवॉइड इट केअरफुली स्विच ऑफ द मेन इलेक्ट्रिक सप्लाय. त्यामुळे काय करायचं, जे मेन इलेक्ट्रिक सप्लाय आहेत घरातले वगैरे, ते काय करायचे, बंद करतच बाहेर निघायचं, कारण ते पण काय होतात, कधी कधी शॉर्ट सर्किट होऊन जातात. डू नॉट यूज कॅन्डल्स, जर याचा वापर नाही करायचा. कशाचा, मेणबत्त्या वगैरे नाही वापरायचा. लँटर्न म्हणजे कंदील नाही वापरायचे. और मॅच बॉक्स हे पण वापरायचे नाही, कारण ते पेट घेऊ. इन्स्टेड यूज टॉर्च और बॅटरी. त्याऐवजी काय वापरायचं, टॉर्च वापरायची, जी बॅटरी असते ना ती वापरायची. हे आहे त्याचे प्रिकॉशन्स. चला तर पुढे घेऊन जाऊयात आपण. चला तर मित्रांनो, या ठिकाणी बघूयात आपण अर्थक्वेक रेजिस्टन्स प्रूफ बिल्डिंग. म्हणजे ज्या बिल्डिंग्स असतात बघा, त्या अर्थक्वेकपासून वाचवण्यासाठी काय रेजिस्टन्स काय केलं पाहिजे, कोणते कोणते नियम फॉलो केले पाहिजे, रूल्स हे दिलेलं आहे त्यांनी. द कन्स्ट्रक्शन विच डू नॉट गेट डॅमेज ड्यू टू द अर्थ मुवमेंट्स अप टू द सर्टन लिमिट आर कॉल्ड अर्थक्वेक रेजिस्टन्स बिल्डिंग. त्या बिल्डिंगला काय झालं जातं, भूकंपरोधक बिल्डिंग म्हटलं जातं. म्हणजे अर्थक्वेकपासून पडणार नाही अशा बिल्डिंग बांधल्या जातात ना, त्यांना अर्थक्वेक रेजिस्टन्स बिल्डिंग म्हणतात. त्यांचं कन्स्ट्रक्शन हे असं पाहिजे, ज्या भूकंपामध्ये, नॉर्मल भूकंपामध्ये, आता खूप जास्त मोठा इंटेन्सिटीचा भूकंप झाला, अर्थक्वेक झाला तर डॅमेज होतच, पण नॉर्मल जे असतात ना माइल्डचे, त्याच्यामध्ये ज्या बिल्डिंग्स असतात ना त्या पडल्या नाही पाहिजे. याच्यासाठी त्यांना काय दिलेले आहे, काही नॉर्म्स दिलेले आहेत. टू कन्स्ट्रक्ट टॉल बिल्डिंग्स
ह्या ज्या मोठ्या मोठ्या बांधल्या जातात ना उंच उंच बिल्डिंग, त्यांच्यासाठी काहीतरी असे नियम दिलेले आहेत. इंडियन स्टँडर्ड इन्स्टिट्यूट, ही जी इंडियन स्टँडर्ड इन्स्टिट्यूट आहे ना, म्हणजे अशा काही संस्था आहेत ज्यांनी हॅज मेड सम कोड ऑफ कंडक्ट, त्यांना काही कोड दिलेले आहेत का तुम्ही या पद्धतीने या नियमानुसारच काय करायची, बिल्डिंग बांधायची. बिल्डिंग्स आर कन्स्ट्रक्टेड ॲज पर IS 456, हा एक आहे त्याचा कोड. IS 456च्या नियमानुसारच बिल्डिंग बांधली पाहिजे त्यांनी. म्हणजे त्याच्यामध्ये कॉन्क्रीट कुठलं वापरायचं, सिमेंट कुठलं वापरायचं, किती हायर क्वालिटीज वापरायचं, हे सगळं त्यामध्ये दिलेलं असतं. किती अर्थक्वेक रेजिस्टन्स कन्स्ट्रक्शन्स आर परफॉर्म ॲज पर द IS 1893, हा जो क्रायटेरिया आहे. म्हणजे याच्यामध्ये काय असतं की जे भूकंप रेजिस्टन्स करणारे बांधकाम असतात ना, कन्स्ट्रक्शन असतात ना, त्यांच्यासाठी काय दिलेलं आहे, IS 1893 दिलेलं आहे. बरोबर ना. यामध्ये काय दिलेलं आहे, क्रायटेरिया फॉर अर्थक्वेक रेजिस्टन्स डिझाईन स्ट्रक्चर. म्हणजे असं बिल्डिंगचं डिझाईन केलेलं असतं की त्यापासून काय केलं जातं, अर्थक्वेकपासून काय होते, ती बिल्डिंग वाचली जाऊ शकते. असं त्या बिल्डिंगचं बांधकाम पाहिजे हे त्यांना अगोदर दिलेलं असतं, त्यांनी त्यानुसार बांधायचं असतं. अँड IS 13920 हे जे आहे ना, हे IS, त्या यामध्ये काय आहे, डक्टाईल डिटेलिंग टू रेनफोर्ड कॉन्क्रीट स्ट्रक्चर सब्जेक्टेड टू सिस्मिक फोर्स. आणि यामध्ये काय दिलेलं असतं, या मानांकामध्ये काय दिलेलं असतं की जो काही अर्थक्वेक होतो ना, त्याच्यासाठी काय करायचे, जे कॉन्क्रीट असतं ना, आपण जे वापरतो बघा ते कन्स्ट्रक्शनमध्ये, ते कॉन्क्रीट कसं पाहिजे की या सिस्मिक फोर्सला, ज्या खूप तीव्र लाटा येतात ना, त्यांना काय दिलं पाहिजे, त्या सिस्मिक फोर्समध्ये टिकाऊ राहिलं पाहिजे, असं कॉन्क्रीट वापरायचं या नियमानुसार. ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी इज यूज फॉर अर्थक्वेक रेजिस्टन्स कन्स्ट्रक्शन. आणि ह्या अर्थक्वेकपासून वाचण्यासाठी, रेजिस्टन्स होण्यासाठी, वाचण्यासाठी, बचाव होण्यासाठी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी तुम्ही काय केली पाहिजे, वापरली पाहिजे. असं ते कन्स्ट्रक्शन करतात ना बिल्डिंग, त्यांना हे दिलं जातं. आणि त्यांनी यानुसारच काय करायचे असते, बिल्डिंग बांधायची असते, बिल्ड करायची असते. टू गेट प्रायर इंटिमेशन अबाउट अर्थक्वेक. आणि काय असं असतं, अर्थक्वेकची अगोदर इन्फॉर्मेशन आपल्याला मिळते बघा. कधी कधी आपल्याला सांगितलं जातं या एरियामध्ये अर्थक्वेक होणार आहे, मग तिथले लोक हलवले जातात, तिथले सगळे जीव हलवले जातात, दुसऱ्या ठिकाणी त्यांना शिफ्ट केलं जातं. तर हे कसं मिळतं, तर त्याची प्रायर इंटिमेशन म्हणजे त्याची पूर्वसूचना देण्यासाठी आपल्याकडे काही इक्विपमेंट्स आहे, मॉडर्न इक्विपमेंट्स. म्हणजे ते कोणते, लेझर रेंजिंग व्हेरी लॉंग बेस लाईन, असं लेझर लावला जातो. एक लेझर रेंजिंग असतं, खूप दूरपर्यंत जमिनीच्या पोटातलं बघतात आणि जमिनीच्या हालचाली घेतात ते. जीजर काउंटर, एक काउंटर असतो त्यांचा, तो कोणता, गायगर काउंटर असतो, हा गायगर काउंटर असतो. क्रिप मीटर असतो एक त्यांचा. हे असतात जमिनीच्या पोटामध्ये बघतात काय काय हालचाली, त्यानुसार सांगतात की ते अर्थक्वेक कधी येणार आहे, कसं आतमध्ये काय. स्ट्रेन मीटर असतो एक, टाईड गॉग असतो याच्यामध्ये, टाईड गेज म्हणतात त्याला. डिल्ट मीटर असतो एक, टिल्ट मीटर. व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन गॉग असतो एक, म्हणजे गेज असतो हा. व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन गेज असतो, हे जे असतात हे लक्षात ठेवा. लेझर असतो एक, काय असतो, गायगर असतो, गायगर काउंटर. क्रिप मीटर असतो, स्ट्रेन मीटर असतो, टाईड गेज असतो, टिल्ट मीटर असतो, व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन गेज असतो. हे लक्षात ठेवा सगळ्यांनी. हे काय असतात, प्रायर इंटिमेशन देणारे असतात इन्स्ट्रुमेंट्स. मित्रांनो, रिमेनिंग चॅप्टर पार्ट 2मध्ये कवर केलेला आहे, त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, कृपया ती फॉलो करावी. आणि जर चॅनल आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या अनमोल कमेंट्स आमच्यापर्यंत पोहोचवा, तरच तुम्हाला हा पार्ट 2 पण मिळून जाईल. तोपर्यंत पुन्हा भेटू न्यू पार्टमध्ये. धन्यवाद.